फोर्थ जी आतापर्यंत प्रॉपर्टीज स्टडी केल्या पिरियोडिक प्रॉपर्टीज मध्ये सुरुवातीची पिरियोडिक प्रॉपर्टी आपण स्टडी केलेली आहे ती आहे आपली ॲटॉमिक साईज आणि नंतर मग आपण आयोनिक साईज फोकस केलं त्यानंतर आयोनायझेशन एन्थाल्पीवर फोकस केलेला आहे. आता जी थर्ड प्रॉपर्टी आपल्याला पिरियोडिक प्रॉपर्टी समजून घ्यायची आहे ती अतिशय महत्वाची प्रॉपर्टी आहे जी आता आपण स्टडी करणार आहोत त्याला आपण इलेक्ट्रॉन ॲफिनिटी असं म्हणत असतो. द नेम इटसेल्फ इंडिकेट इलेक्ट्रॉन ॲफिनिटी म्हणजे इलेक्ट्रॉन घेण्याची टेंडन्सी. आपल्या पिरियोडिक टेबल मधले 118 ॲटम्स आहेत, 118 एलिमेंट्स आहेत. त्या 118 एलिमेंट्स मध्ये कोणत्या एलिमेंटची टेंडन्सी आहे की आपल्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये मोर इझिली इलेक्ट्रॉन घेण्यासाठी आहे ना. आणि इलेक्ट्रॉन गेन करणे किंवा इलेक्ट्रॉन घेणे म्हणजे इलेक्ट्रॉनची ॲफिनिटी कोणत्या एलिमेंटची सर्वात जास्त आहे. तर आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रॉन ॲफिनिटी ज्यांची जास्त आहे ती कोण असतात, नॉन मेटल्स असतात. कोण असतात, नॉन मेटल्स. आणि नॉन मेटल्स कोणत्या ब्लॉकशी संबंधित आहे, पी ब्लॉक एलिमेंट्स आहेत. हे कोणते आहेत, पी ब्लॉक एलिमेंट्स आहे. आणि ही जी प्रॉपर्टी आहे इलेक्ट्रॉन ॲफिनिटी हे स्पेशली नॉन मेटल एलिमेंटची आहे. कोणत्या एलिमेंटची आहे, नॉन मेटल एलिमेंटची प्रॉपर्टी आहे की नाही. आता इलेक्ट्रॉन ॲफिनिटी जेव्हा आपण स्टडी करतो तर नेमकं इलेक्ट्रॉन ॲफिनिटी आहे काय, तर जसं आपण एक न्यूट्रल गॅसियस ॲटम घेऊ आहे की नाही. जसं एक न्यूट्रल गॅसियस ॲटम घेतला आपण आणि त्या गॅसियस ॲटमनं जर 1 मोल इलेक्ट्रॉन्स काय केले, 1 मोल गॅसियस ॲटमनं 1 मोल इलेक्ट्रॉन जेव्हा तो गेन करत असतो अँड प्रोड्यूस अ 1 मोल एनायन्स, 1 मोल गॅसियस एनायन तयार करतो, त्यावेळेस तो जो एनर्जी रिलीज करत असते तर त्या एनर्जीलाच आपण काय म्हणत असतो, इलेक्ट्रॉन ॲफिनिटी. आता जितकी जास्त एनर्जी एखाद्या गॅसियस ॲटमनं 1 मोल इलेक्ट्रॉन्स गेन केल्यावर रिलीज केली तेवढा तो मोर टेंडन्सी ठेवतो की इलेक्ट्रॉन सोबत अट्रॅक्शन करण्याची आहे की नाही. आणि म्हणून आपण यांची डेफिनेशन बनवली, द एनर्जी रिलीज वेन 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन्स आर ॲडेड, जेव्हा आपण 1 मोल इलेक्ट्रॉन्स ऍड करतो इन 1 मोल ऑफ न्यूट्रल ॲटम्स, 1 मोल न्यूट्रल ॲटम्स मध्ये इंटू इस गॅसियस स्टेट, ते न्यूट्रल ॲटम गॅसियस स्टेट मध्ये असतात टू फॉर्म द एनायन्स आणि त्यांच्यापासून 1 मोल एनायन्स तयार होत असतात. तर त्यावेळी जे एनर्जी रिलीज झाली त्यालाच आपण त्यांची काय म्हणत असतो, इलेक्ट्रॉन ॲफिनिटी म्हणत असतो. जसं आता हे एक ॲटम आहे, या ॲटमनी 1 मोल इलेक्ट्रॉन जर गेन केले तर नेमकं 1 मोल ॲटम्स 1 मोल इलेक्ट्रॉन्स तुम्हाला माहिती आहे 6.023 इंटू 10⁻23 इलेक्ट्रॉन्स मीन्स 1 मोल इलेक्ट्रॉन्स आहे की नाही. आणि हे 1 मोल इलेक्ट्रॉन्स कोण ऍक्सेप्ट करणार आहे, 1 मोल गॅसियस आयन. 1 मोल गॅसियस आयन सुद्धा किती असतील, 3 इंटू 10⁻23 आयन्स इज कॉल्ड ॲज 1 मोल आयन्स. यांना आपण काय म्हणत असतो, 1 मोल गॅसियस कॅटायन्स. तर हे 1 मोल गॅसियस कॅटायन जेव्हा 1 मोल इलेक्ट्रॉन्स गेन करतात अँड प्रोड्यूस 1 मोल एनायन्स, ड्युरिंग दिस द एनर्जी इज रिलीज, त्यावेळेस जी एनर्जी रिलीज झालेली आहे तर दॅट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रॉन ॲफिनिटी. आता मोर द एनर्जी रिलीज, एखाद्या गॅसियस ॲटमनं जेव्हा इलेक्ट्रॉन गेन केला त्यावेळेस मोर एनर्जी जर त्यांनी रिलीज केली, मोर एनर्जी रिलीज, जितकी जास्त तो एनर्जी रिलीज करल मोर टेंडन्सी किंवा मोर ॲफिनिटी विथ द इलेक्ट्रॉन्स, मोर ॲफिनिटी विथ द इलेक्ट्रॉन्स, त्याची इलेक्ट्रॉन सोबतची ॲफिनिटी काय राहणार आहे, मोर ॲफिनिटी विथ इलेक्ट्रॉन्स. त्यांची इलेक्ट्रॉन घेण्याची टेंडन्सी मोर असेल आहे की नाही. म्हणून ही जी इलेक्ट्रॉन ॲफिनिटी आहे किंवा इलेक्ट्रॉन ॲफिनिटी एन्थाल्पी आहे त्यावरून आपण ठरवत असतो की तो मॅक्झिमम कोणाची टेंडन्सी आहे जे इलेक्ट्रॉन गेन करण्याची किंवा इलेक्ट्रॉन सोबत सर्वात जास्त ॲफिनिटी कोणाची आहे. आता जनरली असं लक्षात येते की इलेक्ट्रॉन ॲफिनिटी इज एक्झोथर्मिक प्रोसेस. जेव्हा आपण एखाद्या न्यूट्रल गॅसियस ॲटम मध्ये, कारण ॲटम हा अनस्टेबल असतो आणि प्रत्येकाला वाटते की स्टेबल व्हावं, जसं क्लोरीन आहे, क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर आहे 17, त्याच्यामुळे 287 त्यांच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहे. तर क्लोरीनला वाटते की आपल्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये आता न्यूक्लियस आहे त्यांचं +17 चार्ज आहे, फर्स्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहे, सेकंड ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आहे आणि थर्ड ऑर्बिटमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहे.
हा अनस्टेबल ॲटम आहे सध्या. काय असते? अनस्टेबल ॲटम आहे आणि यांना वाटते की आपण स्टेबल व्हावं, त्यामुळे ते 1 मोल इलेक्ट्रॉन्स आता हे गॅसियस आयन्स घेतील. कोणते? क्लोरीन गॅसियस ॲटम घेतील आणि ते कशात कन्वर्ट होतील? Cl निगेटिव्ह मध्ये कन्वर्ट होईल. आता Cl निगेटिव्ह झाल्यानंतर त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होते आणि एखादा अनस्टेबल जेव्हा स्टेबल होत असतो त्यावेळेस काय होत असते? लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी काय केल्या जात असते? रिलीज केल्या जात असते, है ना. तर दॅट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रॉन एफिनिटी. आणि मोर अमाऊंट ऑफ एनर्जी जर रिलीज केली तर मोर स्टेबल तो तयार होईल. काय होणार आहे? मोर स्टेबल तयार होईल. आणि म्हणून जितकी जास्त एनर्जी रिलीज होत असेल जेव्हा इलेक्ट्रॉन ऍड होत असतात एखाद्या न्यूट्रल गॅसियस ॲटम मध्ये, तेवढं त्या ॲटमची त्या इलेक्ट्रॉन सोबतची अफिनिटी जास्त असेल. नॅचरल आहे. आणि ही प्रोसेस एक्झोथर्मिक असते. म्हणजे फर्स्ट इलेक्ट्रॉन आपण जेव्हा ऍड करतो एखाद्या न्यूट्रल गॅसियस ॲटम मध्ये, तर त्यावेळेस जी एनर्जी रिलीज होत असते त्यावेळेस एक्झोथर्मिकच प्रोसेस होत असते. आणि म्हणून आपण इन जनरल इलेक्ट्रॉन एफिनिटी इज अ एक्झोथर्मिक प्रोसेस. ही एक्झोथर्मिक प्रोसेस असते. आता वेन वन इलेक्ट्रॉन्स ऍडेड टू द न्यूट्रल ॲटम्स, जेव्हा आपण एक इलेक्ट्रॉन्स न्यूट्रल ॲटम मध्ये ऍड करतो तर इट इज कन्व्हर्टेड इन टू द युनिट निगेटिव्ह आयन्स. इट इज कॉल्ड ॲज फर्स्ट इलेक्ट्रॉन एफिनिटी. आपण त्याला फर्स्ट इलेक्ट्रॉन एफिनिटी म्हणतो. आणि फर्स्ट इलेक्ट्रॉन एफिनिटी ऑलवेज एक्झोथर्मिक प्रोसेस असते. कशी असते? एक्झोथर्मिक. पण आता जेव्हा आपण सेकंड इलेक्ट्रॉन ऍड करतो म्हणजे सेकंड इलेक्ट्रॉन एफिनिटी, बघा लक्षात ठेवायचं आहे, ही वाली प्रोसेस एंडोथर्मिक असते. एंडोथर्मिक म्हणजे हीट ऍब्झॉर्ब करणार आहे ते. एंडोथर्मिक प्रोसेस असते. आता एंडोथर्मिक प्रोसेस का असते ते सांगतो मी तुम्हाला. जसं हा क्लोरीन पहिले स्टेबल आहे. क्लोरीन आयन्स मोनोव्हॅलंट एनायन हा पहिले स्टेबल आहे. आता स्टेबल मध्ये जबरदस्तीनं जर आपल्याला 1 मोल इलेक्ट्रॉन्स ऍड करायचे असेल तर स्टेबल हा अनस्टेबल बनतो आता, आहे की नाही. कारण पहिल्यांदा तो स्टेबल झालेला आहे आणि स्टेबल ऑलरेडीच एनर्जी लॉस केलेली आहे त्यांनी. तर त्याच्यामध्ये जर एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन्स आपल्याला ऍड करायचा असेल म्हणजे Cl डायनिगेटिव्ह बनवायचा असेल, बघा लक्षात ठेवायचं आहे, तर आता या स्टेबलची इलेक्ट्रॉन सोबतची एफिनिटी खूप कमी असेल. इलेक्ट्रॉन एफिनिटी खूप कमी असेल म्हणजे जबरदस्तीनं आपल्याला तो इलेक्ट्रॉन्स ऍड करावा लागला. आणि जबरदस्तीनं जर तो इलेक्ट्रॉन्स ऍड करावा लागणार आहे की नाही, तर ती वाली एनर्जी आपल्याला द्यावं लागते. आणि देणे म्हणजेच कोणती प्रोसेस? एंडोथर्मिक प्रोसेस. आणि म्हणून सेकंड इलेक्ट्रॉन एफिनिटी ही एंडोथर्मिकच असते, लक्षात ठेवायचं आहे. आणि म्हणून आपण सांगत असतो वेन वन मोर इलेक्ट्रॉन्स इज ऍडेड टू द मोनोनिगेटिव्ह एनायन्स, जर आपण एखाद्या मोनोनिगेटिव्ह आयन्स मध्ये एक एनायन्स मध्ये पुन्हा एक इलेक्ट्रॉन्स ऍड केला, देर इज अ रिपल्शन बिटवीन द निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन्स. या निगेटिव्ह इलेक्ट्रॉनचं आणि या निगेटिव्ह चार्ज आयनचं रिपल्शन होते एनायन्स. अँड हेन्स द एनर्जी प्रोव्हाइड दॅट एनायन्स टू ऍड द इलेक्ट्रॉन्स. त्याच्यामुळे ते एनर्जी आपल्याला प्रोव्हाइड करावं लागेल ते इलेक्ट्रॉन जबरदस्तीनं त्याच्यामध्ये ऍड करण्यासाठी. इन ऑर्डर टू कॉन्ट्रॅक्ट द रिपल्सिव्ह फोर्सेस, हे रिपल्सिव्ह फोर्सेस जे कमी करण्यासाठी एनर्जी हॅज बीन प्रोव्हाइडेड. तर एनर्जी आपल्याला त्या सिस्टीमला काय करावं लागेल? प्रोव्हाइड करावं लागेल, आहे की नाही. देअर फॉर द व्हॅल्यू ऑफ सेकंड इलेक्ट्रॉन एफिनिटी इज पॉझिटिव्ह. त्याच्यामुळे सेकंड इलेक्ट्रॉन एफिनिटीची व्हॅल्यू काय राहणार आहे? पॉझिटिव्ह राहणार आहे. समजलं इथपर्यंत? दॅट्स वाय इट इज अ एंडोथर्मिक प्रोसेस. एंडोथर्मिक प्रोसेस म्हणजे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की एखादा ऑब्जेक्टिव्ह जर विचारला गेला तर सपोज एक ऑक्सिजन दिलेला आहे गॅसियस ॲटम, यांनी 1 मोल इलेक्ट्रॉन्स ऍड केले तर हा गॅसियस एनायन मध्ये कन्वर्ट झाला. तर डेल्टा एच इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी ही कशी राहणार आहे असा जर क्वेश्चन मार्क असेल. आणि सेकंड दिलाय तुम्हाला, सेकंड दिलेला आहे ओ निगेटिव्ह गॅस आहे ना. आणि सेकंड इलेक्ट्रॉन एफिनिटी म्हणजे आता दुसरा इलेक्ट्रॉन ऍड करून राहिलो आपण, तर ओ निगेटिव्ह गॅसियस एनायन्स तयार होतील. आणि दॅट टाइम द सेकंड इलेक्ट्रॉन एफिनिटी आहे की नाही इज व्हॅल्यू. तर तुमची पहिली जी प्रोसेस असेल तर फर्स्ट इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी इज ऑलवेज एक्झोथर्मिक प्रोसेस. एक्झोथर्मिक प्रोसेस असेल. आणि ही एक्झोथर्मिक प्रोसेस असल्यामुळं यांची व्हॅल्यू काय राहणार आहे? निगेटिव्ह व्हॅल्यू राहील. म्हणून इथे आपला निगेटिव्ह आन्सर येईल जे काय एन्थॅल्पी असेल ते.
आणि सेकंड इलेक्ट्रॉन अफिनिटी इज ऑलवेज पॉझिटिव्ह. इट इज द एंडोथर्मिक प्रोसेस. एंडोथर्मिक प्रोसेस म्हणजे सेकंड इलेक्ट्रॉन जर आपल्याला ऍड करायचा असेल तर ते आपण एंडोथर्मिक प्रोसेस म्हणतो. आणि एंडोथर्मिक प्रोसेस असेल तर दॅट्स व्हॅल्यू इज पॉझिटिव्ह. मीन्स एनर्जी इज गिव्हन टू द सिस्टीम. या सिस्टीमला आपल्याला एनर्जी द्यावं लागेल तेव्हा तो जबरदस्तीने इलेक्ट्रॉन ऍड होईल, सेकंड इलेक्ट्रॉन्स ऍड होईल. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते. तर आता आपल्या पिरियॉडिक टेबलमध्ये असे फॅक्टर कोणकोणते आहे ज्या फॅक्टरवर इलेक्ट्रॉन अफिनिटी डिपेंड असते. इलेक्ट्रॉन अफिनिटी हे न्यूक्लिअर चार्जशी संबंधित असते. हे पहिलं फॅक्टर आपण समजून घेऊ. आता आपल्याला माहिती आहे की आपण एखाद्या पिरियड्स मध्ये मूव्ह झालो तर एखाद्या पिरियड्स मध्ये मूव्ह झालो तर ऍटॉमिक साईज काय होत असते, डिक्रीज होत असते. आपल्याला माहिती आहे की ऍटमची साईज डिक्रीज होत असते. ऍटॉमिक साईज का डिक्रीज होते तर तुम्हाला तेही माहिती आहे की इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज, झेड इफेक्टिव्ह इन्क्रीज होत असते. झेड इफेक्टिव्ह इन्क्रीज म्हणजे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीज होत असते. त्याच्यामुळे आपण जर एखाद्या सेकंड पिरियडचा जर एलिमेंट घेतले, जसं सेकंड पिरियड मध्ये लिथियम आहे, बेरिलियम आहे, बोरॉन आहे, कार्बन आहे, नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, फ्लोरीन आहे आणि निऑन आहे. तर यांच्यामध्ये जर पाहिलं तर लिथियमची साईज सर्वात मोठी असेल, बेरिलियमची साईज छोटी असेल, बोरॉनची त्याच्यापेक्षा छोटी, कार्बनची त्याच्यापेक्षा छोटी, नायट्रोजन त्याच्यापेक्षा छोटी, फ्लोरीन सर्वात छोटा आणि निऑन थोडासा मोठा आहे फ्लोरीनपेक्षा. तर आता जर आपण पाहिलं तर इकडे जर आपण लेफ्ट टू राईट गेलो तर ऍटॉमिक साईज काय होत असते, डिक्रीज होत असते. आणि ऍटमची साईज जर डिक्रीज झाली तर आउटर मोस्ट ऑर्बिटल इलेक्ट्रॉनचं आणि न्यूक्लियसचं अट्रॅक्शन वाढल, आहे की नाही. आणि असं जर झालं तर मोर टेंडन्सी असेल इलेक्ट्रॉन सोबत, त्यांची मोर अफिनिटी राहणार आहे ना. साईज जर डिक्रीज झाली तर इलेक्ट्रॉन अफिनिटी वाढते. आणि म्हणून आपण सांगतो की वेन इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज इज मोर, जेव्हा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज काय होत जाते, वाढत जात असते. atomic size is less, atomic size decrease होत असते and hence इलेक्ट्रॉन अफिनिटी इन्क्रीजेस. म्हणून इकडे इलेक्ट्रॉन अफिनिटी काय होणार आहे, इन्क्रीजेस होणार आहे. आणि म्हणून सर्वात जास्त जर इलेक्ट्रॉन अफिनिटी सेकंड पिरियड मध्ये पाहिली तर ती कोणाची राहणार आहे, फ्लोरीन इज द मोस्ट इलेक्ट्रॉन अफिनिटी. फ्लोरीनची मोस्ट इलेक्ट्रॉन अफिनिटी राहणार आहे. समजलं इथपर्यंत. आणि म्हणून आपण एक स्टेटमेंट मांडलं की इलेक्ट्रॉन अफिनिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. आणि इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जर वाढला तर साईज काय होत असते, डिक्रीज होत असते. सेकंड आहे की ऍटॉमिक साईज और ऍटॉमिक रेडियस. आपल्याला माहिती आहे की साईज वाढली तर न्यूक्लियसचा आउटर मोस्ट ऑर्बिटल इलेक्ट्रॉन सोबतचं अट्रॅक्शन काय होत असते, डिक्रीज होत असते. क्लिअर आहे. अशा प्रकारे आता हे जेव्हा आपण फॅक्टर समजून घेतो तर या फॅक्टर मध्ये बघा, लक्षात द्या की हे समजून घेत असताना मी एक पी ब्लॉकचा ग्रुप घेतो. बघा इथे आपण पी ब्लॉक जर घेतला आणि या पी ब्लॉक मध्ये फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे जर घेतले तर फ्लोरीनचा ऍटॉमिक नंबर 9 आहे, हे 17 आहे, पुन्हा हे नंतर 35 आहे. अशा प्रकारे हे आपण म्हणतो. आता तुम्ही जर याचा विचार केला तर ऍटॉमिक साईजचा विचार केला तर फ्लोरीनची ऍटॉमिक साईज छोटी आहे, क्लोरीनची त्यापेक्षा मोठी आहे, ब्रोमीनची त्यापेक्षाही मोठी आहे आणि आयोडीनची सर्वात मोठी असेल, आहे की नाही. तर असं जर आपण टॉप टू बॉटम आलो ग्रुपमध्ये तर साईज वाढते. आणि साईज वाढली तर आउटर मोस्ट ऑर्बिटल इलेक्ट्रॉनचं न्यूक्लियस सोबतचं अट्रॅक्शन कमी होते आणि म्हणून इलेक्ट्रॉनची अफिनिटी सुद्धा कमी होते. इलेक्ट्रॉन घेण्याची टेंडन्सी खाली खाली डिक्रीज होत असते. सर्वात जास्त टेंडन्सी कोणाची राहणार आहे, फ्लोरीनची, असं आपल्याला वाटते, आहे की नाही. पण एक्सेप्शनल केस आहे ते. फ्लोरीन हॅज मोस्ट इलेक्ट्रॉन अफिनिटी, ते पाहू आपण एक्सेप्शनल मध्ये, पण सध्या जनरल पाहून राहिलो आपण. ॲज यू मूव्ह फ्रॉम टॉप टू बॉटम ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस. ॲटमची साईज जर वाढली तर टेंडन्सी टू अट्रॅक्ट द इलेक्ट्रॉन decreases, means electron affinity decreases, and hence from top to bottom electron affinity decrease because of the increasing atomic size, and hence electron affinity is inversely proportional to atomic size. म्हणून आपण सांगतो की साईज जी असते त्या साईजवरच खेळायचा. when the size of atoms increases, ॲटमची जर साईज वाढली तर इलेक्ट्रॉन एंटर टू द आउटरमोस्ट ऑर्बिट इज मोर वीकली, तो मोर वीकली अट्रॅक्ट होईल न्यूक्लियस सोबत, अँड दस द व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रॉन अफिनिटी इज लोअर. आणि म्हणून खाली इथे इलेक्ट्रॉन अफिनिटीची व्हॅल्यू जी आहे आपली, इलेक्ट्रॉन अफिनिटी व्हॅल्यू इज डिक्रीजेस, खाली खाली डिक्रीज होत जाईल.
अशा प्रकारे. आणि म्हणून आपण एक रिलेशन दिलेला आहे, इलेक्ट्रॉन अफिनिटी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू ॲटॉमिक साईज. ॲटॉमिक साईज जर मोठी असेल तर इलेक्ट्रॉन अफिनिटीची व्हॅल्यू लो असेल. क्लिअर आहे? अशा प्रकारे. तिसरं आपण शिल्डिंग इफेक्ट. सर्वांना माहिती आहे शिल्डिंग इफेक्ट म्हणजे काय? न्यूक्लियसचं आउटरमोस्ट ऑर्बिटलचं जे इलेक्ट्रॉनचं अट्रॅक्शन असते त्यांच्यामध्ये ज्या इनर ऑर्बिटल मधले इलेक्ट्रॉन्स असतात, हे जे इनर ऑर्बिटल इलेक्ट्रॉन्स असतात हे यांच्यामध्ये शिल्ड म्हणून ऍक्ट होत असतात. आणि शिल्डिंग इफेक्ट जर आपला जास्त असेल आहे की नाही, तर ही शिल्डिंग इफेक्ट जर जास्त असेल तर नॅचरली साईज इन्क्रीज होत असते. काय होत असते? ॲटमची साईज इन्क्रीज होते. ॲटमिक साईज जर वाढली तर नॅचरली काय? इलेक्ट्रॉन अफिनिटी डिक्रीज होत असते. म्हणून शिल्डिंग इफेक्ट इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू इलेक्ट्रॉन अफिनिटी, कारण ते ॲटमिक साईज सारखाच आहे. शिल्डिंग इफेक्ट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू ॲटमिक साईज, आहे की नाही? आणि म्हणून ॲटमिक साईज इन्क्रीज होणार आहे शिल्डिंग इफेक्ट वाढला तर. आणि ॲटमिक साईज जर इन्क्रीज झाली, शिल्डिंग इफेक्ट जर वाढला तर इलेक्ट्रॉन अफिनिटी डिक्रीज होते. आणि म्हणूनच आपण म्हणतो की शिल्डिंग इफेक्ट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू ॲटमिक साईज. and atomic size is inversely proportional to electron affinity. That's why shielding effect is also inversely proportional to electron affinity. आणि म्हणून shielding effect atomic इलेक्ट्रॉन अफिनिटीशी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. लास्ट आहे की स्टॅबिलिटी ऑफ फुल्ली फिल्ड आणि हाफ फिल्ड ऑर्बिटल. आता सर्वांना माहिती आहे की हाफ फिल्ड ऑर्बिटल आपण कशाला म्हणत असतो, आहे की नाही? हाफ फिल्ड ऑर्बिटल आपण कशाला म्हणत असतो? तर हाफ फिल्ड ऑर्बिटल ज्यावेळेस पी मध्ये 3 इलेक्ट्रॉन्स असेल, डी मध्ये 5 असेल आणि एफ मध्ये 7 असेल, तर हे झाले हाफ फिल्ड. आणि फुल्ली फिल्ड केव्हा म्हणतो आपण? फुल्ली फिल्ड केव्हा म्हणतो? तर ज्यावेळेस पी मध्ये 6 असेल, डी मध्ये 10 असेल आणि एफ मध्ये 14 असेल. असे जर इलेक्ट्रॉन्स असेल तर त्यांना हाफ फिल्ड आणि फुल्ली फिल्ड इलेक्ट्रॉन्स म्हणतात. आता हे मोर स्टेबल असते, हे जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असते हे मोर स्टेबल असते. आणि या स्टेबल ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉनची एंट्री ही लेस होणार आहे. इलेक्ट्रॉन सोबत यांची अफिनिटी एकदम कमी असणार आहे, कारण हे ऑलरेडी स्टेबल आहे. आणि स्टेबल मध्ये एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन ऍड करतो म्हटलं तर एनर्जी द्यावं लागते. आणि दॅट्स वाय वेन एनी ॲटम्स, बघा एक्सेप्शनल यांच्यामुळेच तयार होत असतात. जसं नायट्रोजन फॅमिली जर असेल तर यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे P3, नायट्रोजन फॅमिली. त्यांच्यामुळे हे एक्सेप्शनली त्या ग्रुपमध्ये बिहेवियर करतील. समजलं? लक्षात आलं? म्हणजे ज्यांचं फुल्ली फिल्ड किंवा हाफ फिल्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल ते आजूबाजूच्या एलिमेंट पेक्षा थोडंसं एक्सेप्शनल बिहेवियर करणार आहे. इथेही आपल्याला एक्सेप्शनल बिहेवियर त्यांचं पाहायला भेटणार आहे. इथपर्यंत समजलं? मग स्टॅबिलिटी ऑफ फुल्ली फिल्ड अँड हाफ फिल्ड ऑर्बिटल. आता जरा मोर स्टेबल ऑर्बिटल असतील तर दे हॅव लेस टेंडन्सी टू अट्रॅक्ट द इलेक्ट्रॉन्स. यांची इलेक्ट्रॉन सोबतची अट्रॅक्शन्स करण्याची टेंडन्सी एकदम कमी असेल, इलेक्ट्रॉन अफिनिटी खूप कमी असेल. आणि म्हणून आपण सांगतो की स्टॅबिलिटी ऑफ कॉन्फिगरेशन हॅव्हिंग फुल्ली फिल्ड ऑर्बिटल्स or half field orbitals are relatively high and therefore they have less affinity. They have less affinity with the electrons, means they have zero affinity. तुम्ही zero affinity म्हटलं तरी चालते. They have no tendency to take on the electrons. त्यांची इलेक्ट्रॉन्स घेण्याची टेंडन्सी नसतात. They have less affinity with electrons. इलेक्ट्रॉन्स सोबत यांची लेस अफिनिटी असते. ठीक आहे. आता आपण यांचा पिरियडिक टेबल मधला ट्रेंड समजून घेऊ, हे की नाही? इन पिरियडिक टेबल द इलेक्ट्रॉन अफिनिटी कशी बिहेव्ह करेल इन पिरियड्स. सुरुवातीला आपण पिरियड्स मध्ये पाहू. पिरियड्स मध्ये ॲटमिक साईज काय होत असते? डिक्रीज होत असते विथ इन्क्रीजिंग इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वाढतो अँड हेन्स इन्क्रीज द इलेक्ट्रॉन अफिनिटी. म्हणजे पिरियड मध्ये जर आपण लेफ्ट टू राईट गेलो, बघा लक्षात ठेवायचं आहे, लेफ्ट टू राईट एखाद्या पिरियड्स मध्ये जर गेलो तर इलेक्ट्रॉन अफिनिटीची व्हॅल्यू काय होत असते? इन्क्रीज होत असते. दॅट इज increase electron affinity increases because Z effective increase जर increase होत असेल तर नॅचरली इलेक्ट्रॉन अफिनिटी सुद्धा काय होते? इन्क्रीज होत असते. पण आता मी तुम्हाला सांगितलं की कुठेही आलो तर आपण एक्सेप्शनल आहेच. जसं ऑन गोईंग फ्रॉम कार्बन टू नायट्रोजन, जसं आपण कार्बन टू नायट्रोजन गेलो, जसं पी ब्लॉकच जर मी काढले, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, त्याच्यानंतर ऑक्सिजन, त्याच्यानंतर फ्लोरीन आणि निऑन, आहे की नाही?
ते ह्या पी ब्लॉक मधलेच हे काढले. तर तुम्ही कार्बन पासून तर जेव्हा नायट्रोजन कडे जाता है ना, द व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रॉन एफिनिटी डिक्रीज. आता हे वाढायला पाहिजे होती, अरे या साईडनं आपण लेफ्ट टू राईट इन्क्रीज होत असते, तर कार्बन पेक्षा नायट्रोजनची जास्त असायला पाहिजे होती. पण नायट्रोजन हॅज लेस इलेक्ट्रॉन एफिनिटी, नायट्रोजन हॅज लेस इलेक्ट्रॉन एफिनिटी दॅन कार्बन बिकॉज they have stable P3, 2p3 stable electronic configurations, while carbon has 2p2 unstable electronic configuration. That's have more tendency to gain the electrons and to attain the stability, while nitrogen has already the stable half filled electronic configuration. Half filled stable electronic configuration is already, and that's why they have less tendency to taken the electrons. आणि म्हणून पिरियोडिक टेबल मध्ये कुठे कुठे एक्सेप्शनल येते ते आपल्याला लक्षात यायचं आले पाहिजे. आणि म्हणून आपण सांगतो की नायट्रोजन हॅज 2p3 ऑर्बिटल्स आउटर मोस्ट विच इज मोर स्टेबल, जे कसे असतात मोर स्टेबल असतात. ऑन दी अदर हँड द कार्बन हॅज 2p2 in electronic configurations, and that's why nitrogen has less electron affinity than carbon. In third period the value of silicon, तसंच थर्ड पिरियड मध्ये गेले, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, त्याच्यानंतर फॉस्फरस, त्याच्यानंतर क्लोरीन, त्याच्यानंतर सल्फर, त्याच्यानंतर क्लोरीन आणि त्याच्यानंतर अर्गॉन. तर आता ऍक्च्युली इथेही सुद्धा तसंच होणार आहे. इन थर्ड पिरियड द व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रॉन एफिनिटी ऑफ सिलिकॉन, सिलिकॉनची इलेक्ट्रॉन एफिनिटी ही काय राहणार आहे, मोर असणार आहे कोणापेक्षा, इलेक्ट्रॉन एफिनिटी ऑफ फॉस्फरस, बिकॉज फॉस्फरस हॅज 3p3 स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स. पुन्हा याचं हाफ फील्ड स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असते, आहे की नाही. आता आपण जर इनर्ट गॅसेसचा विचार केला तर इनर्ट गॅसेसमध्ये फुल्ली फील्ड ऑर्बिटल असतात, फुल्ली फील्ड ऑर्बिटल असतात, त्यांची इलेक्ट्रॉन एफिनिटी 0 आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन घेण्याची टेंडन्सी 0 आहे यांची, आहे की नाही. द व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रॉन्स एफिनिटी ऑफ इनर्ट गॅसेस इज 0 बिकॉज द आउटरमोस्ट ऑर्बिट इज फुल्ली फील्ड. यांच्या आउटरमोस्ट ऑर्बिट फुल्ली फील्ड आहेत आणि त्याच्यामुळे एकदम फुल्ली फील्ड ऑर्बिटल्स आर मोर स्टेबल म्हटलं तरी चालते. आणि हे इतक्या स्टेबल असतात की दे हॅव नो एफिनिटी टू इलेक्ट्रॉन्स, त्याच्यामुळे यांची इलेक्ट्रॉन सोबतची एफिनिटीज नसते. आता बघा, इन द पिरियड द व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रॉन एफिनिटी डिक्रीजेस गोइंग फ्रॉम फर्स्ट ए टू सेकंड ए ग्रुप. द व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रॉन एफिनिटी, आता बघा पिरियड मध्ये जर इलेक्ट्रॉन एफिनिटीचा आपण विचार केला, आपण फर्स्ट ए आणि सेकंड ए इकडे काय होते, डिक्रीज होत असते. आता इन्क्रीज व्हायला पाहिजे होती. आता सेकंड ए ची डिक्रीज का झाली इलेक्ट्रॉन एफिनिटी, त्याचं कारण असं आहे की सेकंड ए मध्ये काय प्रॉब्लेम आहे, त्यांचं NS2 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, फुल कम्प्लिटली फील्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे आणि त्यांच्यामध्ये एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन्स ऍड करणं डिफिकल्ट आहे. म्हणून सेकंड ए ग्रुपचे पिरियड मध्येच मूव्ह होऊन राहिलो आपण, फर्स्ट पिरियड टू सेकंड पिरियड कडे आपण जर मूव्ह होऊन राहिलो तर इलेक्ट्रॉन एफिनिटी काय व्हायला पाहिजे, इन्क्रीज व्हायला पाहिजे. पण इन्क्रीज होण्याच्या ऐवजी ते डिक्रीज होऊन राहिले. आता डिक्रीज होण्याचं कारण काय तुमच्या लक्षात आलं पाहिजे की सेकंड ए ग्रुपची इलेक्ट्रॉन एफिनिटी कमी आहे. आता इलेक्ट्रॉन एफिनिटी कमी असण्याचं काही ना काही कारण असेल, तर त्याचं स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, ऑलरेडी कम्प्लिटली फील्ड स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. दॅट्स वाय दे हॅव 0 एफिनिटी विथ इलेक्ट्रॉन्स, यांची इलेक्ट्रॉन सोबतची एफिनिटी 0 असते. आणि म्हणून सेकंड ए ग्रुप हॅज 0 एफिनिटी बिकॉज दे हॅव फुल्ली फील्ड ऑर्बिटल्स, नो टेंडन्सी टू ऍक्सेप्ट द इलेक्ट्रॉन्स. म्हणून सेकंड ए ग्रुपचे जेवढे काही मेटल्स असतात त्यांची 0 एफिनिटी असते. हे झालं पिरियड मध्ये. आता आपल्याला ग्रुपमध्ये यांचा ट्रेंड समजून घ्यायचा आहे, तर नेमकं या ग्रुपमध्ये यांचा ट्रेंड कसा असेल ते पाहू आपण.